तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीचा लुक मी अशा प्रकारे क्रिएट केला होता। त्या अगोदर सकाळी पुरणपोळी बनवायला घेतली। पुरणाचा नैवेद्य हा चुकड्यांना असतो आणि बाकी देवांना एकादशी असल्यामुळे तिळगुळाचा नैवेद्य मी आज दाखवलेला आहे। त्या अगोदर चुगडे व्यवस्थित असे रेडी करून ठेवले आणि पाण्याचे विडेही तयार केले। आज कसं 3च्या नंतर सुगडे व्यवसायाचे होते, त्यामुळे मग या ठिकाणी आम्ही घरी तुळशीला एक विडा ठेवला आणि त्यानंतर लगेचच विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आलो। इकडे आल्याच्या नंतर 1 तासामध्ये लाईनला थांबल्याच्या नंतर आमचा नंबर आला आणि त्यानंतर इथे आम्ही विठ्ठल रुक्माईची पूजा करून घेतली। पूजा वगैरे केली, वाण वगैरे दिलं, विडा दिला आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी पार्वती मातेलाही वाण दिलं आणि तिथून मग लगेचच आम्ही ज्या आपण 5 बायका असतात त्यांनाही हळदी कुंकू लावून वाण वगैरे द्यायचं असतं ते ह्या ठिकाणी चालू होतं। अशा प्रकारे आमच्याकडं संक्रांत साजरी केली जाते। तुमच्याकडे कशा प्रकारे वाण देवीला दिलं जातं किंवा कशा प्रकारे सुगडे वंशले जातात कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर लगेचच महाराजांचं दर्शन घेतलं। महाराजांचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर लगेचच आम्ही घराकडे यायला निघालो। घरी आल्याच्या नंतर राहिलेले विडे होते ते लक्ष्मीला एक दिला, त्यानंतर तुळजाभवानीला देव्यांना पण दिले आणि त्यानंतर लगेचच हा एक विडा होता तो बाजूच्या काकूला दिला, कारण की त्यांचा पण विडा घ्यायचा होता। त्यामुळे मग लगेच त्यांच्याकडे आले आणि त्यांच्याकडील विडा मी घ्यायला गेले। विडा घेतला आणि घेऊन झाल्याच्या नंतर लगेच असा काही आज स्वयंपाक बनवला होता, जेवण वगैरे केले, जेवण झाले। सो अशा प्रकारे आज आम्ही संक्रांत साजरी केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।